आपण बघा निवडणुकीत मतदान होतं आणि नंतर ऑटोमॅटिक आकडे हे वाढवले जातात. कदाचित आता हा निकाल पण लांबणीवर त्यासाठीच टाकलाय का काय अशी शंका आता सामान्य मतदाराला यायला लागली. गावाच्या कट्ट्यावरती चर्चा आहे. आता वार्ड क्रमांक 3 आहे आष्ट्याचा, तिथं एकूण मतदान आहे 1300, तिथं झालंय 966 मतदान. बूथची स्लिप आहे. आता आमच्या एजंटनी ह्यांच्यावर विश्वास नसल्यामुळं बूथ हे क्लोज करताना प्रत्येक बूथच्या स्लिपा ह्या घेतलेल्या आहेत. तिथं निवडणूक निर्णय मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी सह्या करून स्लिपा दिल्या 966 मताच्या. आणि आता अपलोड करताना तुम्ही त्याच्यावर 3300 मतं दाखवलेत. त्या ज्या बूथवर तेवढे मतदानच नाहीत एकूण, ते तेवढं मतदान आलं कुठून? काय आभाळातून लोक आली? मतदार यादीत तुमच्या 1300 लोक, 966 लोकांनी मतदान केलं. उरलेले हे 2900 लोक आले कुठून नेमके तिथं आष्ट्यात? ते मेहबूबजी फक्त एका वॉर्ड मध्ये झालंय, म्हणजे ही तक्रार जी आहे ती फक्त एका वॉर्डची आहे की अशा अनेक वॉर्ड मधनं ह्या तक्रारी? एका वॉर्डात तुम्हाला स्पेसिफिक सांगितलं, आता जी माझ्याकडे माहिती आहे उपलब्ध झाली, ती एका वॉर्डात एवढी तफावत झाली. म्हणजे ज्या वॉर्डाचं मतदान 1300 तिथं 966 झालंय आणि तिथं दाखवलं ह्यांनी 3200-3300 मतदान, 3200 मतदान झालेलं. म्हणजे एका वॉर्डात ही तफावत झाली एवढ्या मोठ्या प्रमाणावर. आणि बाकी सरासरी आता सगळ्या वॉर्डाची आम्ही माहिती घेतोय. पण आता हे तुमचे बातमी सुरू झाल्यावर आम्ही फोन केले तर एका वॉर्डात एवढी तफावत आहे. आता ते सगळे लोक त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी ते उत्तर देत नाहीयेत. तिथं भांडतायत की हे झालं कसं, कारण हे नेमका निकाल हा विधानसभेत लावले तसेच आता नगरपालिकेचे पण ह्यांना लावायचेच का? हा आता संशय बळावत चाललाय लोकांच्या मनामध्ये. नाही, संशय तुम्ही व्यक्त करूच शकता, कारण विविध राजकीय पक्षांचे याच्या बाबतीतले वेगवेगळी मत आहेत. पण आता ज्या आष्ट्यामधून समोर येते माहिती ही फक्त आष्ट्यापुरती मर्यादित आहे की तुमच्या इतर ठिकाणच्या कार्यकर्त्यांकडनं सुद्धा अशी काही माहिती तुमच्यापर्यंत येते? आष्ट्याची माहिती आज आली, आता ही तुम्ही दाखवताय. आता बाकीकडे देखील आमच्याकडे सगळे लोक ती चाचपणी करतायत. अजून बीड सारख्या ठिकाणच्या अजून त्यांनी एक्झॅक्ट आकडेवारी अजून अपलोड केली नाही. आज त्याची अपलोड केली तर त्याच्यात तफावत निघाली. अशाच आता बाकीच्या ठिकाणी ज्या वेळेला मतदान ते अपलोड करतील निवडणूक आयोगवाले ऑनलाईनला, त्यावेळेला ह्या तफावती कळतील. बरं, याच्या संदर्भात आता तुम्ही काय पावलं उचलणार? कारण तुमच्या पक्षाचे अनेक कार्यकर्ते तिथे आहेत आणि दुसरी गोष्ट महत्वाची की तुम्हाला अपील करावं लागेल की जरी हे असेल तरी पण त्याची चर्चा करून निवडणूक अधिकाऱ्यांना विचारावं लागेल. असा जर स्ट्रॉंग रूमच्या बाहेर इतका मोठा मॉब असेल तर मग तिथे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल. अपील करून काही होतंय का? निवडणूक आयोगाकडे 100 तक्रारी केल्या, मतदार यादीच्या दुरुस्ती करा. निवडणूक आयोगाने मतदार यादी अजून दुरुस्त न करता तशाच निवडणुका लावल्या. अनेक उदाहरणं दिली गेली. 180 लोक एका घरात आहेत, 350 लोक एका घरात आहेत, ते घरच अस्तित्वात नाही असं ग्रामसेवकांनी लिहून दिलं. एवढ्या सगळ्या तक्रारी केल्या, मोर्चे काढले, तरी निवडणूक आयोग हे बहिरं झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे पडदे त्यांच्या कानावर लागलेले आहेत. ते आंधळं झालेलं आहे. त्याच्यामुळे आंधळ्या आणि बाहेरला आता काय तक्रारी करून करणार हो? आता जर डायरेक्ट 2-2 आणि 3-3 हजार मतं मतदान झाल्यावर जर वाढायला लागली रात्रीतून, तर आता काय लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा? आणि 2-2 वर्ष कोर्टात खटले पेंडिंग आहेत. मी विधानसभा लढलो, आज 13 महिने झाले. मला माझ्या विधानसभेच्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही फुटेज मी मागितले, ते मिळाले नाही म्हणून मी कोर्टात गेलो. अजून त्याच्यावर सुनवाई नाही याचिकेवर. म्हणजे निवडणुका काढून घ्यायच्या, कोर्टात गेले का तारीख पे तारीख चालू राहते. आणि आपण जिंकलो ह्या आविर्भावात तुम्ही लोकशाही चिरडून टाकायचा, खुनच चाललाय ना हा लोकशाहीचा. मतं वाढतात कसे हो? आणि तुमचे निकाल 3 तारखेला तुम्ही जाहीर केलेले, निवडणूक परत 21 तारखेला जातात कसे? म्हणजे हाच गोंधळ घालायचा ना तुम्हाला सगळ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत. हे सेटिंग करूनच आता तुम्ही त्या सेटिंगसाठी वेळ लागणार आहे म्हणून वेळ घेतला दिसतोय. कारण भाजपाचे नेते विरोध करतात की हे दुर्दैवी आहे निवडणुकीचा निकाल वाढणं, आणि तेच त्यांचेच लोक कोर्टात जातात नागपूरच्या, त्यांच्याच याचिकेवर ते निकाल लांबणीवर पडतो. म्हणजे हा सगळा जर गोंधळ बघितला तर आता लोकांना रस्त्यावर उतरून आक्रोश करण्याशिवाय आम्हाला न्याय भेटू शकत नाही. हा झालेला आहे. निवडणूक आयोग हे बहिरं आंधळ आहे. त्याला काय कळत नाही, त्याला काही दिसत नाही, बघायचं नाही, न्याय द्यायचाच नाहीये. त्यांना जे सांगितलं जातं तेवढंच ते बोलक्या बाहुल्यासारखं काम करताय निवडणूक आयोगाचं.
हा आरोप गंभीर आहे आणि फक्त निवडणूक आयोगासाठीच नाही तर एकूण व्यवस्थेसाठी, कारण तुम्ही जर सांगताय की एका वॉर्डमध्ये 966च्या ऐवजी 3300 इतकं मतदान दाखवलं जात असेल, ज्याला तुमचा आक्षेप आहे, तर या आकडेवारीची पडताळणी होणं गरजेचं आहे. अपेक्षा करूयात की काही वेळातच आष्टामध्ये जी आता पडताळणी सुरू आहे त्यातनं आपल्याला काही ठोस निष्कर्ष हाती येतील. मेहबूबजी, धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्रशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया सविस्तरपणे व्यक्त केलीत त्याबद्दल. मेहबूब शेख आपल्यासोबत होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते. त्यांच्या मते आष्टामधल्या वॉर्ड क्रमांक 3 मध्ये एकूण मतदान 1300 इतकं आहे, जिथं काल 966 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मात्र आज जेव्हा निवडणूक आयोगानं आपली आकडेवारी